अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नाशिक शहरातील रस्ते खराब होत आहेत. त्याचप्रमाणे सिडकोतील DGP नगर ते प्रणय स्टॅम्पिंग हा रस्ता देखील मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे. अनेक लहान मोठे अपघात या रस्त्यावर होत आहेत. रस्त्यात एकदम अचानक खड्डे आल्याने नागरिक रस्ता चुकवतायत आणि त्यामध्ये समोरासमोर अपघात होत आहेत. असेच 2 अपघात काल झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. लवकरात लवकर ही खड्डे बुजवण्यात यावी असे वाहनधारकांची मागणी आहे. नगरसेवक श्री दीपक दातीर यांनी हा रस्ता मंजूर झाला असून लवकरात लवकर हा रस्ता तयार होईल व खड्डे देखील ताबडतोब बुजवण्यात येईल असे नाशिक जनमतशी बोलताना सांगितले. आपण बघत आहोत नाशिक जनमत. बघा किती मोठ्या प्रमाणात ही खड्डे झालेले आहेत आणि वाहनधारक एकदम जोरात येतात आणि अचानक या ठिकाणी थांबतात आणि रस्ता चुकवण्याचा प्रयत्न करतात. त्यात अपघात होतात. रात्री तर या रस्त्यावर काच दिसत नाही, त्यामुळे अपघात होण्याची घटनेमध्ये वाढ होऊ लागलेले आहेत. कृपया लवकरात लवकर खड्डे बुजवणे गरजेचे झालेले आहे. येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले की काय म्हणता काका या रस्त्याबद्दल? फार मोठे खड्डे पडलेत आणि काल 3-4 ठिकाणी म्हणजे ऍक्सिडेंट झाले. इथे अपघात झाले. मोटरसायकलवाला पडला, 4 व्हीलर गाडीवाल्याचा ऍक्सिडेंट झाला. हे त्वरित खड्डे बुजावे अशी आमची नम्र विनंती आहे इथल्या स्थानिक रहिवाशांची. अवकाळी पावसामुळे परत रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले आहे. तरी आपलं DGP नगर येथील DGP नगर 2 येथील गुलमोहर कॉलनी इथल्या रस्त्यामध्ये मोठा खड्डा झाल्यामुळे काल एका लहान मुलाचा अपघात झाला. त्या अपघातात एका पल्सरवाल्याला पायाला लागलं. मोठ्या प्रमाणात त्याला विजा झाली. हॉस्पिटलला न्यायला त्याला खूप अडचण झाली होती, चालता येत नव्हतं. तरी या खड्ड्याबद्दल लवकरात लवकर दखल घ्यावी.